सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे। मुख्य जो प्रश्न आहे, मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशी, सगळे सोयरे या संदर्भातला थोडासा वाद, पण हे सगळे विषय हे एकमतानंच या महाराष्ट्रात मिटवायला हवेत। महाराष्ट्राचं सोशल इंजिनिअरिंग, सामाजिक रचना, भारतीय जनता पक्षाचं राज्य या महाराष्ट्रात आल्यापासून पूर्णपणे बिघडलेलं आहे। महाराष्ट्र देशाला कायम दिशादर्शक आणि आदर्श आणि मार्गदर्शक होता। आज महाराष्ट्र अत्यंत वेगळ्या मार्गाने जाताना निघतोय। पंजाबमधलं शेतकऱ्यांचं आंदोलन जे दिल्लीकडे कूच करत आहे, आणि महाराष्ट्रातलं मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाचा विषय हा या देशाच्या रचनेसाठी, संघीय रचनेसाठी अत्यंत धोकादायक असं मला वाटतं। म्हणून आज महाराष्ट्रात जे विधानसभेचं अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलावलं आहे, हे निर्णायक ठरावं आणि ओबीसींच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता, त्यांच्या ताटातलं काढून न घेता, मग मराठा असतील, धनगर असतील, या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे। बोलिये सर, शेतकरी आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरे येथे जाऊन त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाही, बघा, मी त्यासाठी इथे आलो होतो फक्त माहिती घेण्यासाठी की शेतकरी नक्की दिल्लीपासून किती लांब आहेत। पण माझ्या माहितीनुसार ते अजूनही 250-300 किलोमीटर दूर आहेत दिल्लीपासून। आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना सगळ्यांना माहिती आहेत। पक्षामध्ये चर्चा झाली या विषयावर की इतकं मोठं आंदोलन या शेतकऱ्यांचं सुरू आहे। MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस हा विषय फक्त पंजाब किंवा हरियाणाच्या शेतकऱ्यांचा नसून ते शेतकरी या देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी दिल्लीकडे कूच करत आहेत। अशा वेळेला त्यात महाराष्ट्रातून शिवसेनेचं काय योगदान असावं याच्यावर उद्धव ठाकरे अत्यंत संवेदनशील आहेत। मागच्या वेळेला जेव्हा राकेश टिकैत यांचं आंदोलन झालं तेव्हा आम्ही स्वतः आणि आमचे सगळे सहकारी खासदार टिकैत यांच्या आंदोलनात सहभागी झालो होतो। पण ह्या वेळेला या सर्व शेतकऱ्यांना अद्याप दिल्लीत येण्यापासून रोखलं आहे। त्यांच्यावर बंदुका रोखलेल्या आहेत, भिंती उभ्या केलेल्या आहेत, रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत। तरी सगळी माहिती घेण्यासाठीच मी इथे आलो। आता मी मुंबईत जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन। आज सामनातील जो अग्रलेख आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलं की रामाचे सत्यवचन मुलीच्या अंगात भिनले नाही, पुतींसारखे वागतायत असंही म्हटलं आहे तुम्ही। विरोधकांच्या बाबतीत ते वेगळं काय वागतायत? फक्त अजून आम्हाला तुरुंगात घालून मारलं जात नाही, रस्त्यावरती गोळ्या घातल्या जात नाहीत, आमच्यावरती विषप्रयोग करून मारलं जात नाही विरोधकांवर, हे आमच्यावरती उपकारच आहेत म्हणायचं। पण पुतीन किंवा अन्य देशामध्ये विरोधकांना ज्या पद्धतीनं खतम केलं जातं ते पाहता 2024ची निवडणूक हे दुर्दैवानं घोटाळे करून जिंकून आलेच, ते जिंकणार नाहीत, तर या देशातली ही लोकशाहीच्या संदर्भातली शेवटची निवडणूक ठरेल। चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत जो प्रकार झाला तो सर्वोच्च न्यायालयानं आत्ता तरी रोखलेला आहे। पण या देशामध्ये EVMच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन सुरू आहे, पण कोणताही मीडिया त्याला महत्त्व देत नाही। या देशामध्ये काळ्या पैशाचा वापर करून आमदार, खासदार, नगरसेवकांना खरेदी केलं जातं आहे। मीडियाला त्याचं गांभीर्य कळायला हवं। या देशामध्ये ईडीचा, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत आणि भारतीय जनता पक्षात त्या सगळ्या भ्रष्टाचारांना आणलं जात आहे। ही जी नांदी आहे लोकशाहीतली,
ही काय हे सुचिन्ह नाही एवढंच मी सांगतो. आणि महाराष्ट्र असेल किंवा अन्य राज्य असतील प्रत्येक ठिकाणी ईडीचा वापर केला जातो आहे. आणि जे प्रखर बोलणारे आणि काम करणारे आमच्यासारखे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासमोर या माध्यमातून आव्हान उभं केलं जात आहे. पण शिवसेना असेल, उद्धव ठाकरे असतील, अरविंद केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी असतील, हेमंत सोरेन असतील, तेजस्वी यादव असतील, हे आम्ही सगळे लोक आजही या हुकुमशाहीविरुद्ध, माननीय शरद पवार असतील, सगळे लोक आम्ही हुकुमशाहीविरुद्ध लढायला उभे आहोत आणि आम्ही लढू. तुम्ही आता म्हटलं की खरेदी केली जात आहे किंवा विरोधी पक्षावर दबाव आणला जात आहे, पण भाजपने 10 वर्षाची अँटी इन्कमची लक्षात घेता स्वबळावर सत्ता नाही आली तर मित्र पक्षांना सोबत घेतल्यानंतर भाजपची ताकद हे का मित्र पक्ष नाही आहेत ना, त्यांना तुम्ही मित्र पक्ष कसं आहे म्हणतात? दहशतीनं डोक्याला बंदुका लावून ईडीचा धाक दाखवून जे आपल्या पक्षात फक्त निवडणुका जिंकण्यासाठी ज्यांना आणलं जातं त्यांना तुम्ही मित्रपक्ष कसे? आम्ही मित्रपक्ष होतो, मित्रपक्ष आम्ही होतो, शिवसेना मित्रपक्ष होती. पण बाकी जे आता कालसुद्धा मुंबईमध्ये काहीतरी प्रयोग झाल्याचं कळलं मला, तिथे सुद्धा ईडीच आहे शिवसेनेविरुद्ध आव्हान उभं करण्यासाठी. पण असे आव्हान आमच्यासमोर उभं राहत नाहीत, त्यांना मित्रपक्ष म्हणत नाही. हा व्यवहार आहे, हा दहशतवाद आहे. बोलिये. तुम्ही आता त्यांचा उल्लेख केला तर राज ठाकरेंना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मी कोणाचा उल्लेख केला नाही, आपण उल्लेख करताय. काही परिणाम होईल शिवसेनेवरती? बघा, हे लक्षात घ्या, तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते माननीय राज ठाकरे हे का पक्षाचे प्रमुख आहेत. आणि मी सातत्यानं त्यांच्या भूमिका जो ऐकतोय त्या पाहतोय, त्या नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजप हा महाराष्ट्रावरती अन्याय करतो आहे. हा पक्ष महाराष्ट्राला लुटतो आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला तुडवतोय. अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्या पक्षाकडून वारंवार मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या पक्षाशी कोणी युती करेल स्वाभिमानी माणूस महाराष्ट्रातला असं मला वाटत नाही, पण शेवटी आता केंद्रीय तपास यंत्रणा कुठपर्यंत पोचत आहेत आणि कशा प्रकारे काम करतात महाराष्ट्रात हे आपण पाहत आहे. मला माहिती, हा भारतीय जनता पक्षच खोटा आहे, त्याच्यामुळे खोटी जात प्रमाणपत्र. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागेल का निवडणुकी अगोदर? कारण खोटे जात प्रमाणपत्राचा वापर करून पुन्हा एकदा ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे, कारण उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे. खोट्या जात प्रमाणपत्रासंदर्भात त्यांच्यावर खटला ज्याने दाखल केला आहे त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्या विरोधात जे त्यावेळेला लढले होते ते आता कुठे आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे. पण शेवटी जनतेला आणि मतदारांना फसवण्याचा प्रकार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला जो आशेचा किरण अलीकडे दिसतोय तो विझणार नाही याची आम्हाला खात्री आहे. निलेश राणे उघड पोलिसांना धमकी देताना पाहायला मिळत आहे. जर कोणी आमदार सत्ताधारी पक्षात, मी कोणाचं नाव घेत नाही, अशा प्रकारे पोलिसांना धमक्या देत असेल, माझं कोण काय वाकडं करते अशा प्रकारची कोणाची भाषा असेल, कोणाची, खास करून सत्ताधारी पक्षाची जाहीरपणे आणि पोलिसांसमोर, तर या राज्याला एक अत्यंत कमजोर आणि दुबळा गृहमंत्री मिळाला आहे. आणि हा गृहमंत्र्यांवर थुंकण्याचा प्रकार आहे, गृहमंत्र्यांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार आहे. दुर्दैवानं या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले देवेंद्र फडणवीस हे कायदा आणि सुव्यवस्था सोडून इतर सगळ्या कामात लक्ष घालत आहे. आणि त्यांच्या गृह खात्यावर, त्यांच्या पोलिसांवर, त्यांच्या यंत्रणांवर अशा प्रकारे कोणी त्यांच्या तोंडावर थुंकत असेल तर मला वाटतं भारतीय जनता पक्षाने याच्यावर भाष्य केलेलं उत्तम. चला, सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली राष्ट्रवादीची. त्या दरम्यान चिन्हही दिलं जाऊ नये, नावही दिलं जाऊ नये, अशा प्रकारचं युक्तिवाद अजित पवारांच्या गटाच्या. बघा, हे जे अशा प्रकारे जर माननीय शरद पवार किंवा शिवसेना सुद्धा म्हणेन मी कोणी भूमिका घेत असेल तर राजकारणातली हा अत्यंत नीचपणा असं म्हणेन मी. शरद पवार हे पक्षाचे संस्थापक आहेत,
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तो आपण दिल्लीतल्या चोरांच्या मदतीनं पळवला. पण आता शरद पवार यांना आपलं नावही वापरता येऊ नये त्यांच्या पक्षात, अशी एक निर्लज्ज भूमिका घेऊन जर कोणी सर्वोच्च न्यायालयात गेला असेल तर त्याला मराठी भाषेमध्ये या महाराष्ट्रात नीचपणाचा कळस एवढंच म्हटलं जातं. याचा अर्थ तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार या नावाची किती भीती आहे महाराष्ट्रात विरोधकांना हे स्पष्ट दिसतं. एक प्रश्न असा आहे की शिवसेना फुटल्यानंतर, राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्वाधिक जागा भाजपला मिळताना पाहायला मिळते. दोन्ही पक्ष फुटल्याच्या त्यांच्या पथ्यावर पडला असं देखील बोललं. त्यासाठीच महाराष्ट्राच्या अस्मितेचं संदर्भात आवाज उठवणारे दोन्ही पक्ष फोडण्यात आले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडले बरं का, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की महाराष्ट्राच्या अपमानात त्यांचं योगदान ते देत आहेत. महाराष्ट्राचा अभिमान तुडवण्याच्या कार्यामध्ये ते दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत. यापुढे जे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मदत करतील ते महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे दुश्मन म्हणून घोषित व्हायला पाहिजे आणि 105 हुतात्म्यांचे जे स्मारक आहे तिथे त्यांना चपलेने मारलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.